ही आपली GT आहे बघा अशी इथं. कशी दिसते सांगा कमेंटमध्ये. जास्त व्हिडिओमध्ये दाखवत नव्हतो कारण की फ्लेक्स करायला का आवडत नाही जास्त. मुलं प्रेम दाखवतात तर आता काय करायचं, जिमला तर जायचं त्यामुळे काहीच करून चालत नाही. तर भावांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता 0.5x ला करंट झालो आहे कारण की कॅमेरावर मॉइश्चर आले, त्यामुळे मॉइश्चर आल्यामुळे 0.5x ला व्यवस्थित व्हिडिओ होईल झाल्या, त्यामुळे 1x लाच करालो आहे. आणि आता जिमला चाललो आहे बघा मी लगेच, म्हणजे आता वाजल्यात 5:15 म्हणजे 5:15 वाजले. जाता आता म्हटलं जरा एक केळी खाऊया पहिला, कारण की केळी खाल्ल्यानंतर एनर्जी येते. असं फॅन्सी काही प्री वर्कआउट घ्यायला लागत नाही कधी. ओट्स तर खातो सोडा कधी कधी, खरं जरा आता मला केळी खूप सुटली त्यामुळे केळी खाल्ली. आता केळी खाणार लगेच आणि मग जाणार जिमवर. आणि आपल्या GT घेऊन जाणार आहे जिमला. चला चला. GT घेऊन लगेच झालं, गेलोच नाही कारण की कंटिन्यू जायचं म्हणते राहतेच कायम. ही आपली इथं असं GT आहे बघा, जरा फोकस होऊन दे. हां, ही आपली GT आहे बघा अशी इथं. कशी दिसते सांगा कमेंटमध्ये. जास्त व्हिडिओमध्ये दाखवत नव्हतो कारण की फ्लेक्स करायला का आवडत नाही जास्त, त्यामुळे बाकी काय विषय नाही. जरा चालू करून दाखवतो तुम्हाला. कसा आहे आला सांगा आवाज, कसा हे आवाज आला का नाही एकदम मनाला शांती मिळते. त्यामुळे या आवाजाला आपण फिदा आहे. DB किलर त्यासाठी लावलो नाही. आता ऑइल ल्युब्रिकेशन करणार त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला, एक वेगळा येईल त्याचा. त्यामुळे थोडा दिवस थांबा, ते सर्व्हिसिंगला थोडं त्यामध्ये आहे सगळं, म्हणजे ऑइल चेन, ऑइल ल्यूब आणि परत DB किलर ते सगळं त्याकडंच आहे. त्यामुळे व्हिडिओ केलं त्याकडनं आणतो पहिला, लावतो आणि मग नंतर व्हिडिओ करतो. हे आता तुम्हाला म्हणाल माहिती आहे मी मग अशी, कारण की 0.5x ला कसं व्हायला आता ब्लर मारायला बा व्हिडिओ ते कसं, त्यामुळेच मी 0.5x ला व्हिडिओ करून झाले. जरा त्याला दाखवून नाही राहत दादाला एकदा काय झाले नेमकं, त्यामुळे ते पहिला दाखवून मग नंतर. तर भावांना आता आपण चाललोय बघा जिमला. आणि आता 1x ला व्हिडिओ करालोय कारण की तुम्हाला माहिती आहे सांगितलं 0.5x जरा प्रॉब्लेम झाले. त्यामुळं 1 मिनटं हात चेंज करतो. सिग्नल लागला लगेच, सिग्नल लागले त्यामुळे थांबला की कवा पण चाललोय मी. सिग्नल लागत नाही असं कवा होत नाही, कंटिन्यू सिग्नल लागते. झालं 15 सेकंड आले त्यामुळे काय विषय नाही. ठेवतो आता डायरेक्ट जिममध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करून, नाही तर एकदा मोबाईलला कवर पण घेणार आहे, ते पण करणार आहे, ते पण बघूया पहिला. जाऊया आता मग 7 सेकंद राहील. आता आम्ही जिम पैसे आले बघा. आणि दादा आहेत आपलं, म्हणजे यांचं ग्रीन लाईफ म्हणून सगळं ग्रीन टी मिळते ना. काय काय मिळते तुमच्याकडे सांगा, म्हणजे बरं सांगायला बरं. ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक कॉफी आणि काय काय मिळते. आणि ते स्प्राउट्स मिळते तिथं, इथे काय प्रोटीन बार पण मिळते काय. तर हे सगळं मिळते. आता हे आमची जिम तुम्हाला दाखवतो. ही आमची आता जिम पुढे जायचं जरा 0.5 इथं जिम आहे आमची. आणि बरोबर समोरल्या साईडला आता हे दुकान आहे बघा दादांचं. म्हणजे काय मी आता ग्रीन टी प्यायचं इकडे पितोय, तर आता मला डोसा कोस वाटले त्यामुळे मी डोसा खायला चालले. इकडे पलीकडे आता डोसा चालू आहे बघा, स्प्रिंग डोसा सांगितले. असं काय नसतं की तुम्हाला प्रॉपरमध्ये प्री वर्कआउट मिल पाहिजे, हे ते प्रॉपरमध्ये प्री वर्कआउट मिळतील पाहिजे ना, असं काय नसतं. तुम्ही जे पण काय पण खायचं लागेल, फक्त वर्कआउट कंटिन्यू ठेवायचं, बाकी काय लागत नाही. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, तुम्हाला प्रत्येक वेळेला मी दाखवतो की काय खाते आणि काय नाही असं काय. आणि म्हणजे मेन म्हणजे विषय म्हणजे मी नॉन व्हेजिटेरियन पण नाही, म्हणजे नॉनव्हेज पण खात नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. त्यामुळं विचार करा, मग मी व्हेजिटेरियन असून एवढं करतो, तुम्ही नॉनव्हेजमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे, तुम्ही त्याला काय करू शकता. खरं दादांच्याकडे सगळं व्हेजच मिळते सोडा. जर तुम्हाला पाय असेल तर याबरोबर जिमच्या पुढे जाय काय, म्हणजे आता नवीन सुरुवात केली तिने. आता किती दिवस झालं काढून येतं, आता 15 दिवस झालं काय. हां बरोबर. म्हणजे मी आलतो स्टार्टिंग ओपनिंगला बोललेली, मी घर कोल्हापूरला गेलो त्यावेळी. एवढा विषय तुम्हाला दाखवतो व्हायचं, म्हणजे चना बाउल आहे, पनीर स्प्राउट्स, सोया स्प्राउट्स, ग्रिल सँडविच, ग्रीन टी, स्प्राउट्स वेल. इकडल्या साईडला लावलं नाही काय. हां अजून लावणार आहे. त्यामुळे आता जरा डोसा खातो आणि मग नंतर निघतो इथं. चला डोसा काय लावतो हिने आता नवीन हनुमान डोसा, म्हणजे फ्रँचायझी घेतला ना आता. मग हिने मला म्हणजे कमेंट काय धरली, पाठीमध्ये जरा गाणं चालू आहे त्यामुळे जरा कॉपीराइट येईल, त्यामुळे समजून द्या. शेवट रे म्हणून देतो आता इथं. ते असं झालं मग आमच्या, म्हणजे मी जिथं ग्रीन टी पितो म्हणून सांगितलं त्याच्या साईडला पिझ्झा सॉरी काय डोसा मिळते म्हणून त्या साईडला वड्याचं एक दुकान नवीन काढल्या, तिने खायला ये म्हणा त्याचा मित्र. खरं पण विषय असा झाला आता माझं पोट झाले फुल, नाहीतर मी आता जास्त खाणार आणि जाणार आणि वर्कआउट मला करायला येणार नाही, त्यामुळे मी खाईनं झाले. नाहीतर आता कुठल्याही नक्की गेल्या तिथं खातो. मुलं प्रेम दाखवतात, खरं आता काय करायचं, जिमला तर जायचं त्यामुळे काहीच करून चालत नाही, एवढंच विषय आहे.